नमस्कार मित्रांनो, मी समाधान नवले पाटील। आज आपण बोलणार आहोत गेल्या 11 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे झालेल्या भेट आणि त्या भेटी दरम्यान तिचा राजकीय अर्थ। 22 डिसेंबर पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत या 11 महिन्यांमध्ये तब्बल दोन्ही भावांमध्ये 9 वेळेस भेटीगाठी झाल्या। मागच्या अनेक वर्षांमध्ये हे दोन भाऊ एकमेकांचं तोंडही पाहायला तयार नव्हते, पण आता या दोन भावांमध्ये 9 भेटीगाठी झाल्या। त्यामुळे लोक म्हणत आहे पक्ष फोडले, पण तरी सुद्धा कोणत्याही दोन मोठ्या पक्षांना किंवा घराण्यांना एकत्र आणणं त्यांना जमलं नाही। ते काम करून दाखवलं। देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे भांडण होते, पण आता हे दोघं सुद्धा एकत्र आलं आहे। हेच घडलेलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीतही, आणि हे सगळं करून दाखवलंय देवेंद्र फडणवीसांनी। गेल्या 11 महिन्यात या भेटी दरम्यान दोघे भाऊ बंद दारात चर्चा करताना दिसत आहे, परंतु या चर्चेतील गुपित बाहेर येत नाही। संजय राऊत बोलतात तेवढंच लोकांना माहिती आहे, युतीत नेमकं घडणार काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला काही मुद्दे मांडले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवल्या गेल्या होत्या। मतदार याद्यांमधला गोंधळ आधी दूर करा, त्यानंतर निवडणुका लावा, ही राज ठाकरेंची निवडणूक आयोगाला मुख्य मागणी होती। मात्र यामुळेच राजकीय समीकरण आता पुन्हा बदलणार का, असा देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर ठाकरे बंधू यांच्या युतीला फायदा होईल। काँग्रेस राज ठाकरेंच्या सोबत घ्यायला तयार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत स्वतंत्र राहू शकतात आणि राज ठाकरे स्वतःच्या भूमिकेत स्थिर राहू शकतात, अशी देखील चर्चा आहे। या 9 महिन्यांमध्ये अनेक बैठका पार पडल्या। मनसे आणि शिवसेना मतभेद समजून एकत्र गेले, पण राज ठाकरे थेट युतीची घोषणा करत नाही। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस जेव्हा एका स्टेजवर दिसेल तेव्हा हा प्लॅन पूर्ण झाला, असंच आपल्याला म्हणावं लागेल। फडणवीस यावेळी फक्त एकनाथ शिंदेंना बाजूला करण्यावर लक्ष देत आहे। शिंदे आणि राज ठाकरेंच्या वोट बँकमुळे वेगळा निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे ठाकरे यांचे फुल प्लॅनिंगशीर धोरण सध्या सुरू आहे। आणि या दोन्ही भाऊ एकत्र दिसले तर येणाऱ्या काळात वेगळी भूमिका पाहायला मिळेल। मित्रांनो, या सगळ्या घडामोडींवर तुमचे विचार काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आणि थेट मुद्द्यांच्या प्रश्नासाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।